इथे एकाच ठिकाणी एकाच वेळेस दोन दोन आरत्या होतात. ते नाशिककरांना शर्मेची गोष्ट आहे ही. हे दुकान बंद करावं. नमस्कार, मी गोदावरी सेवा समिती सदस्य वैभव शेमकल्याणी तसंच स्थानिक तीर्थपुरोहित पण आहे. गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे प्रतीक सतीश शुक्ल या सदस्यांनी गोदावरी सेवा समिती या आमच्या समितीवर अत्यंत घृणास्पद शब्दांमध्ये आरोप केलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. सर्वप्रथम त्यांनी जो दुकान हा शब्द वापरला आहे त्याला आमचा अतिशय कठोर शब्दामध्ये विरोध आहे. आपण व्यावसायिकतेने या आरतीकडे बघत आहात तर निश्चितपणे तुम्ही म्हणता आहात की आमची जी आरती आहे ही अनादी काळापासून आहे, तर मग ते पण तुमचे दुकान आहे का, असा आमचा त्यांना प्रतिप्रश्न आहे. सर्वात प्रथम त्यांनी आत्तापर्यंत जे काही वक्तव्य केले आहे त्याचं त्यांनी आमच्याकडे माफी मागावी याच्याबद्दल मी त्यांना सूचित करतो. तसेच जे आमच्याकडनं काही वक्तव्य त्यांनी सांगितलं की यांनी हातपाय तोडावे वगैरे, हातपाय तोडले, तर निश्चितपणे जर का तुमच्या काही वस्तू चोरीला गेल्या असतील आणि त्यानंतर परत जर का त्या चोरीला जाण्याची शक्यता असेल, त्याच्याबद्दल जर का आमच्या अध्यक्षांकडनं असे काही वक्तव्य येत असेल तर चोरासाठी हातपाय तोडणे वगैरे हा अगदी नॉमिनल शब्द आहे. आपण त्याला काही म्हणू शकत नाही. त्याच्यासाठी काय आम्ही तुमच्या हातपाय तोडणार काय? जर का तुम्ही वस्तू घेतल्या असेल तर त्यामुळे ते तुम्हाला लागतंय. म्हणजे इथे तर चोराच्या उलट्या बोंबा अशा पद्धतीचं त्यांचे वक्तव्य चालू आहे. तुम्ही असे वक्तव्य करणं हे कुठल्याही पुरोहितास, तीर्थपुरोहितास अशोभनीय आहे. तुम्हाला या पद्धतीने बोलणं शोभत नाही आणि तुमच्याबरोबर तिथला स्थानिक तीर्थपुरोहित देखील पूर्ण नाही आहे. तुम्ही आणि तुमचे पिताश्री एक कल्ली कारभार करत आहात. हे अतिशय अयोग्य आहे. मी स्वतः तीर्थपुरोहित आहे आणि अनेक बाबतीमध्ये तीर्थपुरोहित असताना तुमच्या या संस्थेच्या कारभाराबद्दल तुमच्याकडे टीका टिप्पणी केलेली आहे. प्रतीकजी, तुम्ही स्वतः मला तुमच्या बाबांच्या तब्येतीविषयी बोलले होते की तुम्ही त्यांना प्रश्न विचारत नका जाऊ. आम्ही सदस्य असताना तुमच्या बाबांना प्रश्न विचारायचा आम्हाला अधिकार निश्चितपणे नाहीये, पण पुरोहित संघाचे अध्यक्ष या नात्याने मला त्यांना प्रत्येक वेळेस प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि तो मी विचारणारच. तसेच प्रतीकजी, अतिशय घृणास्पद असा दुसरा शब्द तुम्ही वापरला तो म्हणजे शर्मेची गोष्ट आहे. अहो प्रतीकजी, तुम्हाला समजायला पाहिजे, जी आरती बघण्यासाठी राज्यपाल महोदय, अनेक संत महंत या ठिकाणी उपस्थित झाले. त्यानंतर आपल्याकडे 20 लाख लोक समजताय तुम्हाला. 20 लाख फक्त पैसे ते समजत असतील. 20 लाख लोकांच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेल्या आहेत. तुम्ही शर्मेची गोष्ट म्हणताय, ती मोठी अभिमानाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिककरांमधले सर्व 12 बलुतेदार जे आहेत आणि आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं वंदनीय म्हणजे आपल्या ज्या मुली, या मुली सगळ्या ज्या आर्किटेक्ट, इंजिनियर, IT सेक्टर अशा सगळ्या याच्यातल्या मुली त्या ठिकाणी आरती करायला येतात. त्यांचं आपण अशा पद्धतीने अवमान करता, हा त्या मुलींचा अवमान आहे. तसं बघितलं तर तुम्ही जर का गोदावरीचे खरे पूजक असाल तर तुम्ही उद्याच्या उद्या माफीनामा सादर करा, अशी माझी मागणी आहे तुमच्याकडे. गोदावरी सेवा समितीची ही जी आरती आहे ही नाशिककरांच्या साठी शर्मेची नाही मात्र अभिमानाची गोष्ट आहे आणि नाशिककरांच्या भावना अशा आहेत की तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये.